फक्त परवा मी सांगितलं 3 जण या मृत्यू लोकामध्ये येतात. देव येतो, संत येतात आणि जीव येतो. पण कारण सांगायची राहून गेली. मी सांगितली होती देव येतो परित्राणाय साधूनाम यदा यदा हि धर्मस्य. हे देवाची कारण. संतांची कारण काय? संत मृत्यू लोकांमध्ये काय येतात? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जड जीवांच्या उद्धाराकरता संत वैकुंठातून मृत्यू लोकाला येतात. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावी कारण आहेत. बरं आता आपण काय येतो? आपण काय येतो? काही काम नव्हतं म्हणून मृत्यू लोकांमध्ये आपलं येण्याची कारण शास्त्राने काही प्रमुख सांगितली बरं का. आपल्याला जो जन्म मिळतो ना काही कारणांमुळे मिळतो. त्यातलं पहिलं कारण आहे का, ज्या वेळेला आपलं पाप पुण्य समान होतं ना, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, पापही सारखं आहेत पुण्यही सारखं आहेत, त्यावेळेला मनुष्य जन्म. दुसरं कारण आहे का? दुसरं कारण ज्या वेळेला आपण मरतो ना, मरण येतं ना, मरण सांभाळावं लागतं बरं का. माणूस जर ओळखायचा असेल तर मरणाच्या वेळेला ओळखा. अशी एक म्हणच आहे, शूर ओळखावा रणी, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूर जर ओळखायचा असेल तर रणांगणावरती ओळखावा. घरामध्ये चुलीमध्ये लाकडं घालता घालता म्हणत असेल तर त्याला शूर म्हटलं नाही जात. युद्ध चालू होतं, युद्ध, थंडीचे दिवस, स्वयंपाक चालू, बायको स्वयंपाक करते आणि हा त्या चुलीमध्ये लाकडं घालतो आणि शेकतो. टीव्ही वरती बातमी चालू, सैन्यानी मध्ये घुसले, सैन्य, युद्ध चालू, युद्ध चालू. बायको म्हणते काय गप्पा मारता, इथं जावं युद्ध करावं. आला ना राग त्याला, उठलं, तलवार घेतली, निघालं. 5-10 मुंडके तोडून आणले त्यांनी, घेतले खांद्यावर, आलं घरामध्ये, बायकोला सांगितलं, हे बघ एका शब्दामध्ये जाऊन रणांगणावर तू हे बघ, आता तू म्हणते ना शूरपणा दाखवा, ह्या बघा शूरपणा. बायकोने विचारलं हे मुंडके आणले, हातपाय कुठे आहे? म्हटले अगोदरच तोडून नेले होते. म्हणजे यांनी शिर कोणाचे आणले? मेलेल्या माणसांचे. त्याला शूर म्हणायचं का? शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. बघा जे साधून गेले ना, उत्तरायण शोधतात, दिवस शोधतात, मुहूर्त शोधतात, सर्व काम करतात. मला सांगा, माऊलींना एवढ्या कमी वयात जाणं गरजेचं होतं का हो? तुकोबारायांना एवढ्या कमी वयात जाणं गरजेचं होतं का हो? आपली वाट पाहतात घरातली. मरण, ज्याने मरण सांभाळलं, माऊली म्हणतात मरणावर आपला पुढचा जन्म अवलंबून आहे. ऐकायचं, गीतेमध्ये श्लोक आहे, अंतकालेचे मामेव, अंतकालेचे मामेव स्मरणयुक्त्वा कलेवरम. अंतकाळच्या वेळेला आपण ज्याचं स्मरण करू, आपल्याला पुढचा जन्म तो मिळत असतो. आपण कोणाचं स्मरण करतो मरायच्या वेळेला? पोरांचं कसं होईल, पोरांचं कसं होईल, मुलांचं कसं होईल, घराचं कसं होईल, आणि परिणाम आहे. अहो, जडभरत राजा राजवैभव सोडून जंगलामध्ये गेला. राज्य सोडलं, बायको राणी सोडली, प्रजा सोडली, ऐश्वर्य सोडलं, जंगलामध्ये गेला. नदीच्या तीरावर झोपडी बांधली होती, झोपडी वलकल लावली, झोपडीमध्ये राहू लागला. एक दिवस नदीवर स्नानाला गेला. स्नान करता करता एक हरणाचं पाडस वाहत आलं. त्याने ते उचललं, नदीच्या तीरावर ठेवलं, गेला आश्रमामध्ये निघून. पण आश्रमामध्ये ध्यानाला बसला आणि त्याच्या ध्यानामध्ये ते पाडस आलं. अरे,
आपण पाडस्त तीरावर ठेवलं. या घनघोर जंगलामध्ये हिंस्र पशु आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, त्याला ठेवणार नाही. ध्यानातून बाहेर आले भरत राजा आणि त्या पाडसाला उचललं आणि कुठं आणलं? झोपडीत आणलं, आश्रमात. मग ध्यानाला बसलं तर ते म्याव म्याव करायचं, लहानच होतं. ध्यानातून पुन्हा उठायचे, त्याला पाणी पाजायचे. पाणी पाजून झालं का ध्यानाला बसायचे. ध्यानाला बसले का ते म्याव म्याव करायचं. पुन्हा त्याला चारा दे, त्याला दूध दे, त्याला आमक दे. आणि ध्यानाला जो कालावधी त्यांना पाहिजे होता तो कालावधी कुणी घेतला? हरणाच्या पाडसानी. आणि मग त्याचा तो सांभाळ करू लागला. एक दिवस त्या भरत राजाचं मरण आलं. कोणाचं मरण आलं? भरत राजाचं. आता एका क्षणात भरत राजा मरणार. मरता मरता त्याच्या मनामध्ये विचार आला, मी जर मेलो तर हरणाचं कसं होईल? मी जर मेलो हरणाचं कसं होईल? मी जर मेलो हरणाचं कसं होईल? अशामध्ये त्याचा मृत्यू झाला. मला एक सांगायचंय, आयुष्यभर काय केलं याला किंमतच नाही. आयुष्यभर आपण काय करतो? माझ्या पदरसने माऊली लिहितात, आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. तळमळ पाहिजे, पश्चाताप पाहिजे. 50 वाऱ्या झाल्या, 30 वाऱ्या झाल्या, या सांगायच्या वाऱ्या नको. एकच वारी पाहिजे, पण ती पश्चातापाची पाहिजे, तळमळीची पाहिजे, देवाने भेटावं याकरता पाहिजे. एकच माळ असू दे गळ्यामध्ये, पण ती देवाची आहेत हे असावं. 10 माळी घालून काय उपयोग नाही. आयुष्यभर काय केलं याला किंमत नाही. मरणाच्या वेळेला मुखामध्ये रामकृष्ण हरी येतं का? म्हटलं मग आयुष्यभर आम्ही पापच करतो, मरायच्या वेळेला रामकृष्ण हरी म्हणून घेतो. पण एक सांगू का, मरायच्या वेळेला जर रामकृष्ण हरी तोंडामध्ये आणायचं असेल तर आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. मला एक विचारायचंय, मुलगा आपला शाळेत जातो ना, परीक्षा किती मिनिटाची असते? 60 मिनिटाची. 120 मिनिटाची म्हणजे 2 तासाची. 2 तासाचा जर त्याला पेपर लिहायचा असतो तर वर्षभर शाळेत जाण्याची काय गरज आहे? पेपर जर वार्षिक पेपर जर 2 तासाचा असेल तर शाळेमध्ये जायची गरज? असं कसं काय? ते 2 तास आठवण्याकरता काय करावं लागतं? वर्षभर शाळेत जावं. तसं मरणाच्या वेळेला आपल्या मुखामध्ये जर नामस्मरण आणायचं असेल तर आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, नामघोष करा पण कदा कदा नाही, सदा. सदा नाम घोष करू हरि कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. म्हणून मरण महत्वाचं आहे बरं का. मरण भगवान म्हणतात अर्जुना, अरे सगळे मरके तिथं आणि सगळे मरकेत म्हणून तर या लोकाला काय म्हणतात? मृत्यू लोक. या लोकाला काय म्हणतात? मृत्यू लोक.
उपजेते नासे. जो जन्माला येतो तो मरण्याकरताच येतो. हे रते पामर जीव के हे रते पामर जीव के रते पामर जीव कीती आये रते पामर जीव कीती देऊरो नाही आले अवतार रते पामर जीव के हे रते पामर जीव के हे रते पामर जीव के रते पामर जीव कीती रते पामर जीव कीती रते पामर जीव पामर जीव कीती. भगवान परमात्म्याने अर्जुनाचा मोह घालवण्याकरता एवढा कठोर उपदेश केला. अरे अर्जुना, तू मारशील आणि ते मरतील, तुझ्या मारण्याने ते मरणार.